आली आली भाग्यलक्ष्मी. कामिनी कुठे आहे? येत आहे. आता नेमकी आज कशाला आली ही बाई? माझं इथं येणं आवडलं नाही तुला, माहित आहे? नाही नाही, तसं काही नाही. पण काय की आम्ही सुद्धा आमची काही कामं ठरवलेली असतात ना. तीच कामं करू नगस हे सांगायला आले मी तुला. म्हणजे मला या घरावर मरणाचं सावट दिसतंय. हे असं काहीतरी या बाईला अगदी बरोबर कळतं. म्हणजे आज काशीचा मृत्यू होणार हे नक्की. कुणाला धोका आहे सांगितलं तर सावध राहता येईल. मला कामिनीचं मरण दिसतंय. मला कामिनीचं मरण दिसतंय. कामिनीचं मरण दिसतंय. साहेब माझे नात कुठे आहे? सोडवा दिला. मी कुठे काही बोलणार नाही. गृहमंत्र्यांच्या पेला फोन सुद्धा करणार नाही साहेब. पण सोडवा दिला साहेब. काय साळवे, साहेब तुमची नात कुठे आहे मला माहित नाही. साहेब आणि तुम्हाला तुमची नात हवी असेल ना तर बाप्पाजींकडे जा. हा, त्यांच्या पुढे गयावया करा. त्यांच्या पायावर डोकं ठेवा. त्यांना सांगा मला माझी नात द्या. साहेब इथे थांबून तुम्हाला तुमची नात नाही मिळणार. हा, जा. आजपर्यंत त्या गुरुआईने सांगितलेलं सगळं खरं झालंय. आजही घडणार ना. या घरातली एक व्यक्ती मरणार. पण ती मी नसेल, ती काशी असेल. हे बघ सूर्या, दुपारी 3 वाजता काशीला मी काळ्या डोहाकडे जायला सांगितले. तू गाडी काढ, आपण जाऊ आणि तिला धक्का देऊ. काय सुदेश, कसे आहेत अण्णा? डॉक्टर म्हणतात बायपास करावी लागेल. काय बायपास? आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते मी तुला सांगितलं. सुदेश, अरे ती ठणठणीत होती अण्णांची तब्येत. श्री वाटेल तसं बोलला ना त्यांना. सहन झालं नाही त्यांना ते. बाबांबद्दल काय बोलणार? अण्णा एवढे क्रिटिकल होते तरी सुद्धा फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 5 मिनिटाकरता येऊन गेले हॉस्पिटलमध्ये. खरं सांगू सुदेश तुला, मलाही आता असं वाटायला लागलंय श्रीनं ती पूजा उधळायला नको होती. बाबा मान्य करणार आहेत काय? जाऊ दे ना. हे बघ, डॉक्टर म्हणतायत ना आपण करू बायपास. धनाजीराव, उद्या सकाळी 7 वाजता काशीच्या जलसमाधीचा कार्यक्रम व्हायला हवा. वेळ चुकवू नका. तयारी झाली ना? लक्षात ठेवा, काही कसूर होता कामा नये. बाप्पाजी, मी तुम्हाला फोन करणारच होतो. आपल्याला जलसमाधीचा कार्यक्रम पोस्टपोन करावा लागणार आहे. काय झालं? मुख्यमंत्री उद्या जिल्ह्यात येत आहेत. जाधव आले होते. उद्याच काशीला धैर्य पुरस्कार देणार आहेत. ठीक आहे, पण मनात एक शंकेची पाल चुकचुकते म्हणून विचारतो धनाजीराव. यात तुमची काही चाल तर नाहीये ना? नाही नाही, उद्या जलसमाधीचा कार्यक्रम करणं आपल्याला महागात पडू शकेल. ठीक. मी कोणाचं काय वाईट केलंय म्हणून मी मरावी असं सगळ्यांना वाटतं. आई माझ्यावर इतकं का रागवतात की मला मारण्याचा विचार त्यांच्या मनात येतो. पण माझ्या मरण्याने जर कोणी सुखी होणार असेल तर मला मरायलाच हवं. 3 वाजत आले. मला काळ्या डोहावर जाण्यासाठी निघाला. आली आली भाग्यलक्ष्मी.